बैठकीत आम्ही आमचं संघटनात्मक व सेवा कार्याचा लेखाजोखा मांडला होता. आजची आपली बैठक दुसऱ्या लाटेतील बैठक आहे. वर्षभरात आपल्या संघटनेचा व सेवा कार्याचा विस्तार महाराष्ट्राच्या या 7ही विभागात बऱ्यापैकी विस्तारला आहे. आपली रचना आयुर्वेद, मॉडर्न मेडिसिन, होमिओपॅथी, डेंटल, पॅरामेडिकल, टेक्निशियन्स, नर्सेस, आरोग्य सेवक अशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. भाजप वैद्यकीय विद्यार्थी आघाडी सेवांकुरच्या धर्तीवरती सर्व वैद्यकीय महाविद्यालयात संघटनात्मक रचना मजबूत करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. सर्व पॅथीचे डॉक्टर्स एकमेकांच्या हातात हात घालून समन्वयाने व विश्वासार्हतेने हे सेवा कार्य आज करीत आहोत. त्याचा लेखाजोखा आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. महाराष्ट्राच्या 7 विभागात एकूण लसीकरण केंद्र चालू असलेले 368, शहरी व ग्रामीण भागातील लसीकरण लाभार्थी 2,06,000, राज्यभरातील छोटे व मोठे कोविड सेंटर 210, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हेल्पलाईन लाभार्थी 30,700. माननीय नितीनजी, विशेषतः आम्ही हे कुठलीही प्रसिद्धी न करता वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल्स व याच्यामध्ये कुठलीही प्रसिद्धी व सोशल माध्यमामध्ये न जाता हे सेवा कार्य आम्ही अहोरात्र करत आहोत. या राज्यभरातील हेल्पलाईनसाठी आपले 1180 पदाधिकारी वैद्यकीय क्षेत्रातले सेवारत आहेत. सदरील सेवा कार्य करताना आम्ही सगळेच जण एक वेळा किंवा 2 वेळा कोविडग्रस्त झालो आहोत. प्रत्येकाच्या कुटुंबात 2 किंवा 3 जण हे स्वर्गवासी झाले. हे अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक घडलेले आहेत. माननीय नितीनजी, यातील काही जण असे आहेत की अंत्यविधी करून यायचे आणि सेवा कार्यामध्ये स्वतःचे दुःख विसरून झोकून देऊन काम करायचे. मला या माझ्या सर्व सहकार्यांचा अंतःकरणापासून मला अभिमान वाटतो. आमच्या भाजप वैद्यकीय आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात जेथे कोविडमुळे डेथ झाल्या त्या सर्व कुटुंबियांची यादी करून व्यक्तिगत घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना धीर देऊन सांत्वन केले. माननीय नितीनजी, आपण संपूर्ण विदर्भासाठी व महाराष्ट्रासाठी देवदूताप्रमाणे यावेळेस धावून आलेले आहात. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन प्लांट्स, म्युकर मायकोसिस वरील अँपोटेरिसिन बी इंजेक्शन, टोसी इंजेक्शन्स याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये आपण करून विदर्भातील व महाराष्ट्रातील हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचे पुण्य मान्य नितीनजी आपणास लाभलेले आहे. या माध्यमातून आम्हाला आत्मनिर्भर होण्याचा मार्ग देखील आपण आम्हाला दिलेला आहे. आपणाकडून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण सेवा कार्य करीत आहोत. आपण जसे बोलता तसे करून दाखवता. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. व शेवटी जाता जाता 3ऱ्या लाटेसाठी आपली महाराष्ट्र प्रदेश भाजप वैद्यकीय आघाडी ही सज्ज झाली असून बालरोग तज्ञांची एक टीम व बाल रुग्णालय महाराष्ट्रभर आम्ही समन्वयाने संघटित करून त्या स्वरूपात उभे करण्याचा आमचा मानस आहे. आपण आम्हाला आशीर्वाद देऊन या पुण्य कार्यासाठी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. फक्त एक हात जोडून एक विनंती आहे की माननीय कुकडे काका एक काही अर्धा मिनिट या विषयात आपल्याला आपल्या बोलण्यापूर्वी बोलू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो डॉक्टर अशोकराव कुकडे काकांना की त्यांनी संवाद माननीय नितीनजींशी करावा. काका, तुमचं अनम्यूट करा. धन्यवाद. माननीय नितीनजी, नमस्कार. या दुसऱ्या बैठकीत मी सगळ्या बीजेपी महाराष्ट्र प्रांतातल्या वैद्यकीय आघाडीच्या डॉक्टरांबरोबर सम्मिलित होतोय. मला अतिशय आनंद होतो आपलं स्वागत करताना. मी एवढंच सांगणार आहे की नितीनजींचं भाषण ऐकताना मी पार्श्वभूमी थोडी सांगतोय. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या मूलभूत अवधारणा म्हणजे संकल्पना, कन्सेप्ट कायम ठेवून, ध्येयवाद कायम ठेवून, संस्कार कायम ठेवून आणि मुळात जी कार्यपद्धती स्वीकारलेली आहे ती जशी तशी जोपासत 40 वर्ष काम करणं ही सोपी गोष्ट नाही, फार अवघड गोष्ट आहे. आणि नितीनजींनी ते करून दाखवलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांचं बोलणं ऐकताना प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. कारण त्या शब्दाच्या पाठीमागे फार मोठी कृती, त्यांचा कार्यकाळ मी जो पाहतोय गेली 35-40 वर्ष अनुभवत आलेलो आहे. आणि म्हणून ही भावना लक्षात ठेवून आपण नितीनजीचे भाषण ऐकावं. म्हणूनच त्यांच्या सूचनेनुसार समारोपाचं काम मागावून मी करीन. परंतु त्यांचं भाषण ऐकत असताना प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. त्या दृष्टीने जीवाचा कान करून आपण सगळ्यांनी ऐकावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. आणि माझं आत्ताचं बोलणं मी संपवतो. उरलेल्या विषय मी या सूत्रावरनं समारोपात घेईन.
धन्यवाद. माननीय नितीनजी. आदरणीय पद्मभूषण डॉक्टर अशोकराव काका कुकडे, आपल्या वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर अजित गोपछडे, त्याचप्रमाणे संमेलित होणारे सर्व आपल्या डॉक्टर आघाडींचे सर्व डॉक्टर बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की आपल्या सर्व डॉक्टर मंडळींनी, नर्सेस, मेडिकल, पॅरामेडिकल, त्याचप्रमाणे विशेषतः पोलीस, संरक्षक दल, सिक्युरिटी गार्ड्स, सफाई कामगार, अन्य प्रकारच्या ज्या ज्या लोकांचा संबंध या सगळ्या क्षेत्रात झाला, अगदी स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार दिवसभर करत होते बिचारे असे कर्मचारी, अशा सर्व घटकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि खरोखर त्यांच्याबद्दलचं ऋण व्यक्त करतो. हे संकट पूर्ण विश्वावर जरी आलं असलं तरी आपल्या देशामध्ये देखील आता याची 2 लाटा येऊन गेल्यात. साधारणतः 2 लाटेच्या अनुभवातून आपण खूप शिकलो आहे. पहिली लाट जेव्हा आली तेव्हा आपल्याकडे टेस्टिंगच्या देखील सुविधा नव्हत्या. आपल्या डॉक्टर विकास महात्मे नागपूरला माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की व्हेटरनरी कॉलेजमध्ये हे इक्विपमेंट आहेत, निरीमध्ये हे आहेत. तेव्हा मोठ्या मुश्किलीने 5-7 सेंटर सुरू आम्ही केली होती. पण यावेळी मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग फॅसिलिटी झालेली आहे. आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल की येणाऱ्या काळामध्ये तिसरी वेव्ह जी काही येण्याची शक्यता आहे, कारण थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट, त्याकरता आपल्याला पूर्ण तयारीने गाफील न राहता तयार व्हायचं आहे. तर यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला खेड्यापाड्यातून थोडेही लक्षणं दिसल्याबरोबर त्या लोकांचं टेस्टिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण त्यात जर आपण 5-7 दिवस 8 दिवस घालवले त्यांनी तर याचं संक्रमण होण्याची शक्यता आहे. मी आमच्या इथे नागपूरला आपल्या स्पाइस जेटचे अजित सिंग आहेत, त्यांच्याकडनं एक ट्रेलरवर चालणारी एक मेडिकल व्हॅन, इथे मेडिकल लॅबॉरेटरी आणली. सुरेश भट सभागृहात आम्ही ठेवली आणि तिथे सॅम्पल आणले की लगेच टेस्ट करून 8-10 तासात तुमच्याकडे टेलिफोनवर SMS करून ते सगळी माहिती तुम्हाला कळवतात. जिल्ह्यातलं आणि इथलं आम्ही टेस्टिंग वाढवलं. तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जिथे काम करतो तिथे टेस्टिंगची सुविधा, आणि ही सुविधा करत असताना विशेषतः अडचणी अशा आल्या की कुठे उन्हामध्ये लोक उभे आहेत, सावलीच्या ठिकाणी, पब्लिक ऑडिटोरियम, अशी शाळा, अशा ठिकाणी घेऊन आपण या टेस्टिंगची सुविधा मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्या जिल्ह्यात करण्याकरता निरनिराळ्या यंत्रणेला सहकार्य करणं, विनंती करणं, इनिशिएटिव्ह करणं आणि याच्या बाबतीतली सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे ही घेणं, ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या संदर्भामध्ये दुसरी अडचण जी सगळ्यात मोठी लक्षात आली ती ऑक्सिजनची. आणि या ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आपण फारच आपली व्यवस्था कमी होती. विशेषतः स्टील प्लॅन्टमध्ये लिक्विड ऑक्सिजन तयार होतो आणि तो टँकरने आपल्याकडे आणून कॉम्प्रेस करून मग सिलेंडरमध्ये भरून आपल्या डॉक्टरांकडे जातो. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग जो आहे तो म्हणजे हवेतून ऑक्सिजन तयार करून त्या बाबतीमध्ये विशेषतः जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये ते मॉलिक्यूल सिव्ह टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये सोडियम, ते जिओलाइट आहे, सोडियमपासून तयार करायचं आहे, आता आपल्याकडे चालू आहे. आणि ते लिथियम आयनपासून तयार होतं, पण ते इम्पोर्टेड आहे. जर्मनी आणि फ्रान्समध्ये त्याचं शॉर्टेज होतं. पण आता आपल्या देशात बनवण्याकरता आपण प्रयत्न करतोय आणि 350 टन आपण रशियातून बोलवलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे प्लॅन्ट मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्या ठिकाणी टाकतोय, सरकारी मदत करते आहे. माझी आपल्याला विनंती आहे की 50 हॉस्पिटलच्या वरती ज्यांच्याकडे बेड असेल त्यांनी मॅन्डेटरी आत्मनिर्भर होणं ऑक्सिजनच्या बाबतीत ही काळाची गरज आहे. हा अनुभव खूप वाईट होता, डोळ्यात पाणी आणणारा होता. लोक यायची, रस्त्यावर बसायची, कंपाऊंड वॉलवर, रस्त्यावर, फुटपाथवर बसायची आणि ती गुदमरून मरताना आपण बघितली आहे ऑक्सिजन विना. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की आपल्याला सेल्फ सफिशियंट ऑक्सिजन केला पाहिजे. दुसरं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये टँकरची कमी आहे. यावेळी मराठवाड्यामध्ये नांदेडमधून टँकर रात्री पळून गेले होते. अशोक चव्हाण साहेब आणि कलेक्टरांचा मला फोन आला होता. मी त्याला धरून आणलं पुन्हा.
आमच्या इथे 7 टँकर होते. आम्ही विदर्भाला पूर्ण ऑक्सिजन नागपूरहून देत होतो. 4 पळून गेले. आम्ही 19 टँकर आणले देशातून आणि त्याचं ट्रान्सपोर्टचं मॅनेजमेंट एक पॅरेखान नावाच्या आपल्या एका चांगल्या ट्रान्सपोर्टर, इकडे 1000-1200 ट्रक आहेत, त्याला दिलं आणि त्याला म्हटलं तू ही जबाबदारी सांभाळ. आणि ते आम्ही सिंक्रोनाइज केलं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकले. तर ऑक्सिजनचा पुरवठा हा क्रुशियल मुद्दा आहे आणि यात आत्मनिर्भर बनणं हे आवश्यक आहे. मी आता काही हॉस्पिटलला प्लांट दिले, जवळपास 40-50 कोटी रुपयाचे प्लांट आम्ही CSRमधून डोनेशनमधून दिले अनेक लोकांना, अनेक लोकांनी दिले आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही मेडिकलला मेयो कॉलेज आणि मेम्स आणि वर्धेचं आपलं चंद्रपूरचं मेडिकल कॉलेज यांना 15 कोटी WCLने दिले. आणि एक प्लांट आम्ही आता अमरावतीला दिला आहे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला. तर तो असा आहे की त्याच्यामध्ये 5-6 कोटीचा प्लांट आहे. त्या 400 बेडला पाईपने ऑक्सिजन मिळेल आणि 600 बेडचा ऑक्सिजन आपल्याला सिलेंडरमध्ये टाकता येईल, असा हायब्रिड केला आहे. उद्देश हा आहे की अमरावती शहरात जे सगळे छोटे छोटे हॉस्पिटल त्यांना इथून ऑक्सिजन जाता येईल, कारण तिकडे कुठे स्टील प्लांट नाही आहे. आणि आपण हे सगळा ऑक्सिजन जो आणतो, आणायची एक विशाखापट्टणम, अंगुल ओरिसामध्ये, नाहीतर भिलाईमध्ये मोठी कॅपॅसिटी आहे 6,000 टनाची, आणि तिथून आपण नेतो. आणि हे एकंदरीत सगळं ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिकच कठीण आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन तयार करण्यावर आपण डिपेंड होणं हे आवश्यक आहे. याच्यावरचा उपाय म्हणजे आपल्या भारतीय संशोधकांनी आणि मोठ्या प्रमाणात काम करून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि बायपॅक या 2 गोष्टी आम्ही मोठ्या प्रमाणावर आणल्या. मला सांगताना खूप या गोष्टीचा समाधान आहे की स्पाइस जेटने आम्हाला 36,000 की 34,000 एक बायपॅक दिलं छोटंसं, आणि आम्ही ते जवळपास 2,500 आणले आणि खेड्यापाड्यात स्वयंसेवी संस्थांना, डॉक्टरांना दिले. आणि अनेक लोक गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, नंतर आपलं जे विकास आमटेंचं आहे ना हेमलकसा, तिथपर्यंत विदर्भातल्या खेड्यापाड्यात सगळ्या ठिकाणी ज्यांनी मागितलं त्यांना दिले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 3,000 आम्हाला मिळाले. अनेक लोकांनी डोनेशन मिळाले. काय माझ्याकडून नाही दिले मी, हे अनेक लोकांनी दिले, त्याच्याकडनं डोनेशन गोळा करून त्यांना दिले. आपल्या इथे हेडगेवार ब्लड बँक आहे, त्याच्यामध्ये ब्लड प्लाझ्माचा पाहिजे होता, मशीन कमी पडल्या, 2 मशीन त्यांना डोनेट केल्या, कॅपॅसिटी डबल केली. की कुठल्याही गोष्टीची आपल्याला जसं आपण इमिजिएट ॲक्शन, मिड टर्म ॲक्शन आणि लॉंग टर्म ॲक्शन, तर याच्यामध्ये तुम्हाला एक प्लॅनिंग करावं लागेल की आपल्या जिल्ह्यात आपल्याला काय काय करायची गरज आहे. त्यामुळे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सिलेंडरची कमी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सिलेंडर, कारण येणारा 3rd वेव्ह जे आहे ते लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्याच्या एकंदर सिस्टममध्ये 2-2, 3-3, 4-4 हजार सिलेंडर ॲडिशनल आपल्याला करण्याची गरज आहे. काय झालं की ऑक्सिजन शिवाय वेल्डिंग होत नाही, सगळ्या इंडस्ट्री थांबवल्यामुळे सिलेंडरचं मॅन्युफॅक्चरिंग थांबलं आणि नवीन संकट तयार झालं. त्यामुळे आता या मधल्या काळामध्ये आपल्याला तयारी करायची आहे. ही तयारी म्हणजे आपल्याला सिलेंडर आपल्या जिल्ह्यात आपल्या सगळ्या यंत्रणेतून 4-5 हजार सिलेंडर जास्तीचे, त्यात प्रत्येक डॉक्टरांनी आपले आहेत तेवढे दुप्पट सिलेंडर करून घेतले पाहिजे. कारण याच्यात एक अडचण अशी आहे की बायपॅकमध्ये एका मिनिटाला 6 लिटर ऑक्सिजन येतो. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये आपण 10 लिटर आणि पलीकडे 20 लिटरपर्यंत जाऊ शकतो. परंतु याच्यात काही रोगी असे आहे की एकाला 6 पाहिजे तर एकाला 20 लिटर पाहिजे मिनिटाला. कारण पेशंटमध्ये ज्या प्रकारची तीव्रता आहे ती लक्षात घेता ऑक्सिजन ही कोविडकरता लढणारी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ऑक्सिजनच्या बाबतीत कॉन्सन्ट्रेटर असतील, व्हेंटिलेटर्स असतील किंवा बायपॅक असतील, सिलेंडर असतील, ऑक्सिजनचे प्लांट्स असतील, हवेतून ऑक्सिजन, आणि या दोन्ही प्रकारचा आता खूप तयारी केली आहे आणि मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनी हे टाकलेलं आहे आणि ते परिपूर्ण स्वयंपूर्ण झालेले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची परिपूर्णता ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला मेडिकलचे नॉर्म्स पाळून एक्झिस्टिंग डॉक्टरांना आपली कॅपॅसिटी वाढवता येते का, बेडची संख्या वाढवता येते का, याचा एक प्रयत्न केला पाहिजे. यात एक मोठी अडचण आहे. संकट आलं की उत्साहाने, चांगल्या भावनेने अनेक लोक पुढे येतात की आम्ही हॉस्पिटल टाकतो. पण हॉस्पिटल टाकल्यावर नर्सेस पाहिजे, व्हेंटिलेटर लावण्याची व्यवस्था पाहिजे, आपल्याला डॉक्टर पाहिजे. त्यामुळे नुसतं आपण बेड टाकले आणि ऑक्सिजनची व्यवस्था, पाईप टाकले म्हणजे होत नाही, आपलं काम नाही आहे. पण जो डॉक्टर आहे त्याच्याकडे 50ची 100 कॅपॅसिटी झाली तर तो त्याच्या स्टाफवर ते कंट्रोल करू शकतो. म्हणून डॉक्टरनीच एक, तर आमच्या इथे संचेतींचं हॉस्पिटल होतं, त्यांनी
सेंट्रल पॉईंट घेतलं. समीर मेघे आमदार आहेत, त्यांच्या मोठं हॉस्पिटल आहे, त्यांनी आमच्या इथे प्राईड हॉटेल घेतलं. तर हॉस्पिटलने आपलं दत्तक घेणं एक गोष्ट आहे, लोकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांनी हे करणं हे खूप कठीण आहे. हे करण्यात फार कमी लोक यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे याबद्दल एकदा नाही 10दा विचार केला पाहिजे. पण एक गोष्ट आहे की जे कोविडमुळे ग्रस्त आहेत किंवा ज्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवायचं आहे त्यांची व्यवस्था करणं याकरता करता येईल, किंवा जी हॉस्पिटल बंद पडलेली आहेत ज्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करून त्या डॉक्टरांना ती चालवायला घेणं हेही करता येण्यासारखं आहे. तर ही बेडची संख्या वाढवली पाहिजे. कारण ही बेडची संख्या म्हणजे भूक नसो पण शिदोरी असो, ही जी म्हण आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर अशा प्रकारची स्थिती आली तर 2-4-5 दिवसात आपण अशा प्रकारचे किती बेड वाढवू शकतो याचं प्लॅनिंग प्रत्येक हॉस्पिटलने, सरकारी हॉस्पिटलने आपण सगळ्यांनी करण्याची नितांत आवश्यकता आहे. यामध्ये आता डॉक्टरांच्या याच्यात अनेक विचार, त्या वादात मी नाही पडणार की औषधं कोणती. आता रेमडेसिवीर त्यावेळी शॉर्टेजमध्ये होतं. मी स्वतः कोविड झाला तर मी 3 इंजेक्शन घेतले, मी बरा झालो. आणि डॉक्टरांवर सोडून द्या वापरायचं की नाही वापरायचं, त्यात पुष्कळ विवाद आहेत. पण आपल्याला ज्या डॉक्टरला जे औषध वापरायचं आहे त्याचा तुटवडा होता कामा नये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डॉक्टर रुगवानी इथे बसले आहेत. आम्ही ज्यावेळी रेमडेसिवीरचं शॉर्टेज होतं त्यावेळी लगेच मी प्रयत्न करून, खूप कठीण आहे काम, न होण्यासारखंच आहे, लायसन्स मिळवलं, त्याचे रॉ मटेरियल 1-1 किलो आम्ही आणलं, ते 2-2 किलो ते तयार करून आणलं, त्या लॅबॉरेटरीतून आणलं. आणि आता एवढे रेमडेसिवीर तयार केले की आम्ही मधल्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रात सप्लाय केले, पुण्या मुंबईपासून सगळीकडे. आता रेमडेसिवीरचं शॉर्टेज नाही आहे. तो आपला क्षीरसागर म्हणून ज्याचा कंपनी आहे तो म्हणाला, साहेब आता यांनी आंघोळ करता येईल एवढे इंजेक्शन आहे, 3.5 लाख माझ्यावर शॉर्टमध्ये आता प्रोडक्शन बंद केलं. म्हणजे आता औषधाचा तुटवडा पडता कामा नये. पण यावेळी त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की हे फंगस भयानक आहे. तर त्यावेळी माझ्याकडे मी नागपुरातल्या सगळ्या विशेषतः डोळ्याच्या डॉक्टरांची आणि मोठी मीटिंग बोलावली, कलेक्टर, कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर, आणि सांगितलं हे फंगस, याचे साईड इफेक्ट्स, कोविडचे साईड इफेक्ट्स, याची पूर्वतयारी हा तुम्हाला एक मोठा पाठ करायचा आहे. काय होतं लोकांना, मी निगेटिव्ह झालो, मला काही होत नाही, आता असं नाही आहे. बऱ्याच केसेस बिघडल्या आणि शेवटी त्या शेवटपर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्यातले विशेषतः डोळ्यावर, आणि हे फंगसचं जे औषध होतं ते एकच औषध एवढं महाग होतं, 7,400 रुपयाचं एक इंजेक्शन होतं. आम्ही त्याचंही लायसन्स मिळवलं, त्याचं रॉ मटेरियल 1-1 किलो 2-2 किलो आणून आता 80,000 इंजेक्शन तयार झाले आहेत. आणि आता ते सगळ्या मार्केटमध्ये आम्हाला सगळ्या महाराष्ट्रात द्यायला 80,000 इंजेक्शन झाल्यामुळे जिथे गरज आहे तिथे त्या सध्या सरकारने कंट्रोल केला आहे. ते त्या हॉस्पिटलने कलेक्टरकडे नोंदवायचं ना, आम्ही ते सगळे उपाय. त्याची किंमत जी आहे ती 1,200 रुपये आहे, बहुतेक 1,600 किंवा 1,200 आहे. ती काही आता रॉ मटेरियल महाग आहे, पण 1,200 रुपयात देण्याचा प्रयत्न आहे. जे इंजेक्शन 7,400ला होतं आणि एकेका पेशंटला 50 आणि 100पर्यंत लागू शकतात, 10 लागू शकतात, त्या इंजेक्शनची किंमत आता 1,200वर आणलेली आहे. आणि त्यामुळे हे इंजेक्शन गरीब माणसाकरता उभं करणं भयंकर आवश्यक आहे. माझ्या समोर डॉक्टर तांबे आणि डॉक्टर कापरे, नागपुरातले मोठे डॉक्टर आहेत, आपल्या परिवारातले आहेत. त्यांची आई आपले स्वयंसेवी आपले विचार परिवारातले आहेत, सेवाभावी आहेत आणि फार रिनाऊंड आहेत, जगातले मोठे डॉक्टर आहेत. तर ते आले आणि त्यांनी त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ते मला म्हणाले की 24 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली आणि तिच्या डोळ्याला आता ते इन्फेक्शन लागलेलं होतं. म्हणाले मला ॲडमिट करा आणि माझ्यावर उपचार करा. मी तिला सांगितलं आणि मला एवढं वाईट वाटलं की काय करू बेटा, माझ्याजवळ औषधच नाही आहे, मी तुझे उपचार कसं करू. तिला वापस पाठवलं. नागपुरात माझ्या माहितीप्रमाणे 40-50 लोकांचे डोळे गेले. महाराष्ट्रात काय मला माहिती नाही. त्यामुळे या डोळ्याच्या ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात करणं आणि हे इंजेक्शन उपलब्ध करणं, फंगस, ब्लॅक फंगस आणि तो कोणता रेड फंगस, आणि पुष्कळ तुम्ही डॉक्टर, तुम्हाला सगळं माहिती आहे. तेव्हा याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की औषधाचा पुरवठा झाला, बेड उपलब्ध झाले, या सगळ्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मॉरल डाऊन झालेला आहे. आता थोडंसं लोकांना सांगणं कठीण आहे, पण मी या दुसऱ्या वेव्हमधून जेव्हा आप्त, परिवार, मित्र, ओळखीचे लोकांचे निधनाच्या बातम्या, एखादा भाऊ गेला, मित्र गेला, मित्राची बहीण गेली, कोणाची बायको गेली, तर असा काही परिणाम झाला की रात्री 10 नंतर फोन वाजला तर मी आता ती बेल लावून ठेवतो, पण मला धस्सच होतं काहीतरी, काय ऐकायला मिळेल असं वाटतं.
म्हणजे एकंदर वातावरणाचा सर्वदूर परिणाम आहे. पण या वातावरणातून पॉझिटिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स आपण जिंकू, हा आत्मविश्वास निर्माण करणं ही समाजातल्या चांगल्या लोकांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून लोकांना आता भेटणं कठीण आहे. आता विशेषतः यूट्यूबवर आपल्या संस्कार भारतीच्या मंडळींनी यावेळी रामायणाचा कार्यक्रम केला आणि तो सगळीकडे केला. मग तुम्ही आता ऐकलं असेल तर आमच्या इथे माझा कौस्तुभ फलटणकर, संदीप बारसकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळून एक 25-30 परिवारातले चांगले लोक, गाणारे लोक एकत्र करून एक सुंदर गीत तयार केलं. ते आता यूट्यूबवर खूप फिरलेलं आहे. मग ते माझ्या याच्यावर आहे, तुम्ही बघा, त्याच्यात अनेक लोकांनी भाग घेतला आहे, प्रतिष्ठित लोकांनी भाग घेतला आहे. माझ्या पत्नीने पण गाणं म्हटलं आहे, सुनेनी पण म्हटलं आहे. आणि ते गाणं एक चांगला पॉझिटिव्हिटी, व्हायब्रेशन येतात पॉझिटिव्ह. आणि त्यामुळे येणाऱ्या या सगळ्या संकटात आत्मविश्वास, पॉझिटिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स आणि त्याचबरोबर प्रसन्नता कशी निर्माण होईल याची काळजी आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आणि कृतीतून करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर निराशा आणि निगेटिव्हिटीतून लोक हताश होऊन धक्क्यानेच मरायची शक्यता आहे. त्यामुळे हे पण काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. यामध्ये ॲम्ब्युलन्सची कमी खूप मोठी लक्षात आली. मी यावेळी 10 ॲम्ब्युलन्स, मला काही एवढी ताकद नव्हती, पण 10 ॲम्ब्युलन्स आणल्या. आता पुन्हा 10 ॲम्ब्युलन्स वाटणार आहे 7-8 तारखेला. आणि त्या जिथे जिथे जसं मेळघाटमध्ये तिथे व्हेंटिलेटर दिले. आम्ही 500 व्हेंटिलेटर आणले आणि प्रायव्हेट डॉक्टर असतील, सरकारी असतील, सगळ्यांना दिले. जो मागेल त्याला व्हेंटिलेटर दिले. फक्त त्याला चालवता आलं पाहिजे, जेणेकरून कोणाचा. आम्ही इथे विशाखापट्टणममध्ये MSMEचं हे आहे, तिथले व्हेंटिलेटर एकदम चांगले आहे. मार्केटमध्ये फॉरेन कंपनीचं व्हेंटिलेटर 10 ते 12 लाख रुपयात आहे आणि आपल्या इथल्या कंपनी 5-7 लाख रुपयात आहे. आणि मी व्हेंटिलेटर आणलं 1,48,000 रुपयात. तुम्हाला मेडिकल आघाडीतर्फे पाहिजे असेल तर मी 1,48,000 अजून काही कमी होईल का पाहतो आणि विशाखापट्टणमधून हे व्हेंटिलेटर तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला याच्यात पैशाची एकदम सवलत होऊन जाईल. म्हणजे जे मार्केटमध्ये त्यापेक्षा एवढ्या कमी किमतीत कोणीच देत नाही. बायपॅक पाहिजे असतील, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाहिजे असतील, तेही स्वस्तात मिळून जातात. आता पुष्कळ लोक कामाला लागले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला याची उपलब्धता करत असताना आपलं हॉस्पिटल हे वेल इक्विप मिनिमम झालं पाहिजे. 50 बेडच्या हॉस्पिटलमध्ये मला असं वाटतं की 5-7 बेड तरी व्हेंटिलेटरचे पाहिजेत. कारण आधीच्या याच्यात 2-3 बेडमध्ये चाललं, कारण त्यावेळी कोविड नव्हतं. कोविडमध्ये ऑक्सिजन ही महत्त्वाची गरज लक्षात घेता आपल्याला जेवढे जास्तीत जास्त बेड व्हेंटिलेटरचे करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यानंतर आयुर्वेद आहे, युनानी आहे, योगविज्ञान आहे, अनेक प्रकारची आहे, अनेक प्रकारच्या औषधाचे आपापले परिणाम आहेत. आपण सगळ्या प्रकारचे प्रयोग करावे, जे तो यशस्वी ते करू. यातला सगळ्यात महत्त्वाचा मी कुकडे काकांना पण मी सांगेन. आणि मी रोज सकाळी, आता मी आलो आहे तुमच्याकडे, 1 तास मी प्राणायाम केला आणि नंतर मग मी त्याच्या आधी सकाळी 1 तास मी एक्सरसाइज केली आणि नंतर मग मी तुमच्याकडे आलो आहे. आणि मी आता 25 मिनिटं सकाळी पायी चालतो. म्हणजे काही झालं तरी मी हे काम पहिले करतो. आतापर्यंत मी माझ्या वयाचे 50 वर्ष भावनेच्या आणि राजकारण आणि सगळ्याच्या ओघात मी अरविंद शहापूरकर दौरा करायचो, स्कूटरवर बसायचो, लुनावर बसायचो, 100 मैल जायचो, रस्त्यात 12 वाजता भूक लागली तर समोसे खाऊन घ्यायचो, हाफ चहा प्यायचो, रात्री 2 वाजता कुठेतरी धाब्यावर जेवायचो. असंच सगळं जीवन गेलं. पण त्यामुळे प्रकृती बिघडली. त्यामुळे माझा आपल्याला सल्ला आहे की सगळ्या कार्यकर्त्यांना पहिले आपली प्रकृती सांभाळ, पहिले आपलं घर सांभाळ, पहिले आपला परिवार सांभाळ आणि या सगळ्यांना व्यवस्थित सांभाळल्यानंतर मग समाज आणि देशाकरता बाहेर निघ. हे आपल्याला सांगितलं पाहिजे. तुम्ही पण तुमची पण काळजी घ्या. त्यातला एक सगळ्यात चांगला माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करतो आहे. मी 1 तास जो प्राणायाम करतो तरी माझं जीवन बदलून टाकलं, माझी एनर्जी बदलून टाकली. मी जिना आता असा धावत धावत चढतो, मला धापा लागणं बंद झाला, माझा कप सगळा पडून जातो आणि आता माझे सगळे पॅरामीटर बदलले. त्यामुळे योग विज्ञान, आता मी शेवटी त्याचा व्हिडिओ त्याचा आहे, 1 करोड लोक ते व्हिडिओ त्यांनी बघितला आणि जगात करतात. ते माझं नाही आहे, ते एका डॉक्टरनी ते शोधलं आहे आणि त्याला जोडून मी आता त्याला तो ओमचा पण एक असा एक आहे तोही त्याला जोडला आणि असं हे करून नाकाने श्वास घ्यायचा आणि मुळी करून सोडायचा. मला खूपच चांगला अनुभव आला. आणि जे पूर्ण आहे त्याच्यात ते एका बॉल उडवतो, फुगा 5 वेळा फुगवतो, ती ओढणी इथे 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 लावून ते श्वास रोखून त्याचा ब्रिदिंग करतो. आणि तुम्हाला सांगतो याचा खूपच चांगला अनुभव आहे.
आणि कोविड नंतर तर हे करण्यामध्ये फारच चांगलं आहे. तर मी आता शनिवार रविवारी 25 लोकांचा माझ्या डॉक्टरला बोलवून त्यांना ट्रेन करणार आहे आणि तो क्लास करून मी असे ट्रेनर करून जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. मला फायदा झाला म्हणून लोकांना पण नक्कीच होईल. तर याच्यामध्ये जे जे उपाय असतील ते उपाय आपण सगळ्यांनी केले पाहिजे आणि जे यशस्वी होतील आपल्याला उपयोगी होतील लोकांना सांगितले पाहिजे. तर मला असं वाटतं की ही जी काही आपली संकटाची तयारी आहे वॅक्सिनची, त्याच्यात आता वॅक्सिनमध्ये सरकार प्रयत्न करतं आहे, वॅक्सिन येईल. पण तुमच्या सगळ्यांची आणि आपल्या सगळ्यांची एक राष्ट्रीय आणि सामाजिक जबाबदारी आहे की माझ्या गावात, माझ्या वॉर्डात, माझ्या परिवारातले माझे मित्र कोणीही वॅक्सिन घेतले नाही असे राहता कामा नये. खूप अज्ञान आहे हो. आमच्याकडे काम करणारी बाई वॅक्सिनच नाही घेत. ती म्हणते वॅक्सिन घेतलं की मरते म्हणते माणूस. आता काय सांगावं, डोकं फोडावं तिला. त्यामुळे अशा प्रकारे अनेक लोक आहेत की जे घेत नाही. तेव्हा प्रत्येकाला चेक करून आपल्या याच्यात एकही वॅक्सिन न घेणारा राहता कामा नये आणि हे लवकरात लवकर फास्ट ह्याच्यात केलं पाहिजे. आम्ही एक उपक्रम केला, मुंबईने केला होता, महापालिकेने तो बघून आम्ही इथे नागपुरात केला. दयाशंकर तिवारी महापौरांना विनंती केली. आम्ही मोठमोठ्या ऑडिटोरियममध्ये, सावलीमध्ये गाडीत लोक आहे, सिनियर लोक बसले आणि गाड्या लागल्या लाईननी 100-100-150 आणि लोक उभे राहिले. एकेकाला वॅक्सिन दिलं, गाडी गेली, पुढे गेला. गुलाबाचं फूल दिलं आणि पुढे गेला. आणि अशा प्रकारे सावलीत, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. एक बाटली त्यांना पाण्याची पाणी दिली. तर वॅक्सिनच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना, विशेषतः सिनियर सिटीजनची ही व्यवस्था करणं, त्यांना वॅक्सिन करता नेणं आणि हे करून घेणं, हे पण एक महत्त्वाचं काम आहे. मला विश्वास आहे की या सगळ्याची तयारी आपण सगळ्यांनी ऑलरेडी केली आहे. आणि माताईंनी माझा व्हिडिओ माझ्या बोलण्याच्या मागे लावलेला आहे, तो नक्की माझ्या साईटवरून तुम्ही एकदा बघा. आणि शिवाय अनेक लोकांचे निरनिराळे औषधं, आयुर्वेदात ते BVG-वाल्यांची औषधं खूप लोकांना फायद्यात आली. आयुर्वेदाची औषधं आहेत, काही युनानीची औषधं आहेत, सगळ्या प्रकारचे उपाय ज्याला ज्याच्यातून फायदा होईल. रामदेव बाबांनी मला घरी येऊन अनेक औषधं, त्यांच्यातली औषधं आहेत. सगळ्याचा प्रयोग आपण करूया, ज्यातून फायदा मिळेल, नुकसान होणार नाही. कुठल्याही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीचं औषध आहे, कुठल्या याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या प्रकारच्या उपचाराचं ट्रायल अँड एरर करून ज्या उपचाराने आपल्याला आराम वाटला असेल तो लोकांपर्यंत पोहोचवणं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण समाजाची सेवा करणं हेच राजकारण आहे, समाजकारण आहे आणि राष्ट्रकारण आहे. आपण नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी उपकरण आहे. आणि त्यामुळे आपण संघाचे स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला शिकवलं जाय, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. म्हणजे आपण समाजाची, दीन दलित पीडित शोषिताची जी सेवा करणं आहे, हाच खरा धर्म आहे. जे तुकाराम महाराज सांगितले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आणि हे निरपेक्ष भावनेने करावं. मी तुम्हाला माझा छोटासा अनुभव सांगतो. मी हे फोटो काढणं बंद केलं. एवढे वाटले 3,000 व्हेंटिलेटर, आपलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हळूहळू बंद केला. खूपच आग्रह केला तर काढत नाही. आता लोकही ऐकत नाही, त्यांना नेणाऱ्याला आग्रह असतो. पण मी 100 वाटलं तर एकाचा फोटो काढला. आणि मी यावेळी ठरवलं की पब्लिसिटी नाही करायची आणि कुठल्याही गोष्टीमध्ये याचा प्रचार नाही करायचा. सोशल मीडियावर माझ्या इथून जे कार्य होतं ते रोज टाकलं जातं. मला तुम्हाला सांगतो, मला भारतातून लोकांनी माझं अभिनंदन केलं, धन्यवाद दिले, जगातून केलं. म्हणजे हे जे काही काम मी निरपेक्षपणे केलं हे लोकांपर्यंत आपोआप पोहोचलं. ऑक्सिजनमुळे लोकांचे प्राण वाचले, लोकांपर्यंत पोहोचलं. टीव्हीवाले आपण आले, त्यांनी त्या आमच्या पॅरेखानच्या मुलाखती देशात गेल्या सगळीकडे की तुम्ही कसं काम केलं. आणि त्याला तो घाबरत होता, त्यामुळे मला कुछ नाही, तरी त्याला जबरदस्तीने टीव्हीवाले त्याच्याकडे गेले, वर्तमानपत्रांनी त्यांना छापलं. त्यामुळे परमपूजनीय गुरुजींचं एक उदाहरण आम्हाला लक्षात आहे. ते ज्यावेळी फोटो काढायचा, कोणी फोटोग्राफर त्यांचे चेहऱ्यावर हात ठेवायचे की नको पब्लिसिटी, प्रसिद्धी परांगमुक्ता हा त्यांचा स्वभाव होता. पण माझं म्हणणं आहे की आपण काम करतो ते आपोआप लोकांना माहिती होतं. त्यामुळे पार्टीचा झेंडा लावणं, मग आपला 5 फुटाचा कटआउट लावणं, मग आपण झेंडा तिथे लावणं, दंडा लावणं, हे कशाला करता? आपण सगळेजण समाजाकरता, देशाकरता काम करणारे आहोत. राजकारण आपल्याला करायचं आहे, आपण करू ते.
पण याचा फायदा एवढा होतो की तुम्ही जे निरपराध, त्याचा इतका मोठा इफेक्ट आहे की जे तुम्हाला शिवाय देणारे आहे, विरोध देणारे ते पण माझे मित्र झाले. मला एका कार्यकर्त्याने सांगितलं, नितीनजी तुम्ही आता 64 वर्षाचे झाले, पण 63 वर्षात तुम्ही जेवढं काम नाही केलं म्हणून तेवढं या एका वर्षात तुमचं क्रेडिट वाढलाय म्हणे. तुम्हाला, भाजपला, संघाला शिव्या देणारा माणूस मिनिटाला हा देखील आता तुम्हाला देवासारखा मानायला लागला आणि याचं कारण म्हणजे तुम्ही लोकांचे प्राण वाचवले. आता माझं म्हणणं आहे की मी आपलं हे पोचतं ना लोकांसमोर. आज कुकडे काकांनी माझ्याबद्दल सांगितलं, पण माझ्यापेक्षा मी कुकडे काकांच्या समोर 0.0001% नाही आहे. त्यांच्या प्रेरणेने संभाजीनगरचं हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल तयार झालं. त्यांच्या प्रेरणेने विवेकानंद हॉस्पिटल तयार झालं. आणि मराठवाड्यामध्ये भूकंपानंतर सेवेच्या क्षेत्रामध्ये आपलं आयुष्य, जे एक मोठे डॉक्टर म्हणून लाखो रुपयाची प्रॅक्टिस करता येऊ शकले असते, त्याच्याऐवजी ते लातूरमध्ये राहिले आणि तिथे येऊन त्यांनी आपलं संपूर्ण जीवन संघाच्या आणि या सेवेच्या कार्याकरता समर्पित केलं. असे लाखो करोडो कार्यकर्ते आहेत. आमचे तर फोटो छापतात, मंत्री बनलो आम्ही, पोलीस सलाम्या ठोकतात, मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. पण अशा काम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना, कुकडे काकांना आता पद्मभूषण मिळालं, पण आयुष्यात त्यांनी हे मिळावं म्हणून असे करणारे किती कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. एखादा चांगला डॉक्टर आहे, तो जेव्हा यशस्वी होतो तेव्हा कानाकोपऱ्यातून त्याच्याकडे लोक येतात. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये थोडंसं जे राजकारणात आवश्यक असतं, ते राजकारण म्हणजेच राष्ट्रकारण, समाजकारण आणि धर्मकारण, हे खरं राजकारण आहे. सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाही आहे. म्हणजे विशेषतः गरीब असतील, गाव गरीब, मजदूर आणि शेतकरी यांचं जीवन सुसह्य करणं आणि समाजातले जे तळागाळातले शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, अंगावर कपडा नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करणं, हे अंत्योदयाचं चिंतन, हेच आपली प्रेरणा आहे. हेच तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खरं म्हणजे यातलं आपल्याकडे सगळं आपल्यापाशी तयार आहे. आणि आपण तर सामान्य माणसं आहोत. मी तुमच्यासारखा सामान्य की तुमच्यापेक्षाही कमी आहे. या सगळ्या ह्याच्यात आपला उद्योग, व्यवसाय, व्यापार सगळं सांभाळून लक्षात मी बघत नाही, मुलं बघतात. घर दार, 2 वेळचं जेवण खाण, पोटभर खाऊन आपण काम करतो. पण जे लोक आपलं घर दार सोडून घराच्या बाहेर निघून आयुष्यभर, मी एकदा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सदाशिवराव देवधर आता आहेत, पुण्यात असतात. विद्यार्थी परिषदेमध्ये आमचे प्रचारक होते. त्यांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव आहे. ते MSc फिजिक्समध्ये होते आणि ते विद्यार्थी परिषदेचे संघाचे प्रचारक निघाले, विद्यार्थी परिषद आले, क्षेत्रीय संघटन मंत्री वगैरे होते, पुष्कळ मोठ्या जबाबदार होत्या. मी त्यांना प्रश्न विचारला. सदाशिवराव ते पंढरपूरचे होते. मी म्हटलं तुमचे भाऊ आहे, तुम्हाला 2 बहिणी आहेत, त्यांचे लग्न व्हायची होती आणि तुम्ही म्हटलं सदाशिवराव ती घराची जबाबदारी सोडून तुम्ही प्रचारक कसे निघाले? तुमची जबाबदारी नाही का म्हटलं तुमच्या घरातल्या या सगळ्यांचं लग्न, त्यांचा परिवार, तुम्ही मोठे सगळ्यात, आई वडिलांची तुमच्याकडे अपेक्षा नव्हती का म्हटलं? ते काय म्हणाले मला? ते म्हणाले नितीन, अरे तुझं बरोबर आहे, पण मी ज्या दिवशी असा विचार केला की संपूर्ण समाज हे माझा परिवार आहे, संपूर्ण समाज हा माझं घर आहे आणि त्यातले दुःख बघितले, तेव्हा मी ठरवलं की या घरात अनेक दुःखी आहेत, याकरता, देशाकरता काम करण्याकरता हाच माझा परिवार आहे, त्यात माझाही परिवार येतो, मी निघालं पाहिजे, म्हणून मी प्रचारक निघालो. असं म्हणून काम करणारे असंख्य कार्यकर्त्यांची मालिका आपल्यामध्ये आहे. आणि त्यामुळे जो मागतो त्याला मिळत नाही, जो धावतो ज्याच्या मागे त्याला ते मिळत नाही, जो धावत नाही त्याला मिळतो, जो खूप वेळा तिकीट मागतो त्याला मिळत नाही, आणि जो न मागता चुपचाप घरी बसतो त्या घरी येऊन तिकीट मिळतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकरता प्रयत्न करू नका, आपोआप ते मिळेल. जेवढं तुम्ही चांगलं, जेवढं म्हणजे मेहनत कराल तेवढं चांगलं फळ मिळेल. उत्तम बीजापोटी फळे प्रसारगो म्हणते. तुम्ही जेवढं चांगलं बीज लावाल, झाड लावाल, त्याची सेवा कराल, त्याला चांगले फळं आपोआप लागतील. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे यावेळी ही जी सेवा करत आहे, ही करताना शक्यतो हे टाळलं तर चांगलं होईल, असं माझं तुम्हाला एक सूचनावादा विनंती आहे. एखादा मी नागपूरला भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हटलं, हे काही देवेंद्र फडणवीसांना म्हटलं नव्हतं, खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून मी म्हटलं की बा
म्हटलं अरे तब्येतीची काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी. ज्यांना काम करत आहे, तुम्ही आता सांगितलं भाषणात गोपछडेंनी की आमचे अनेक डॉक्टर आहेत त्यांनाही कोविड झाला. मला वाटतं जेवढे आहेत ते सगळे कोविड रिटर्न आहेत. आता बोला अमेरिका रिटर्न, इंग्लंड रिटर्न, तसे कोविड रिटर्न. त्यामुळे आता प्रत्येकजण झाला. पण आपल्याला सगळ्यांनाही काळजी घ्यायची आहे की आपण कुठेही या बाबतीत आपल्याला कोविड होता कामा नये, आपली तब्येत बिघडता कामा नये आणि लोकांच्या बिघडलेल्या तब्येती सुधारून समाजाची आणि देशाची सेवा या निमित्ताने करण्याची एक आव्हानात्मक जबाबदारी आपल्याकडे आली आहे. आपण यात विजयी होऊ असा मला विश्वास आहे. 3च कविता मी नेहमी सगळ्यांना सांगितल्या. एक अटल बिहारी वाजपेयींची कविता होती की कदम से कदम मिलाकर चलना होगा. या परिस्थितीत डॉक्टर, नर्स, समाजसेवक, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आपण सगळ्यांना हातात हात घालून चालायचं आहे. संघर्ष नाही करायचा आहे, भांडणं नाही करायची आहे, वादविवाद नाही करायचे आहे. दुसरा मुद्दा जो आहे हम होंगे कामयाब, म्हणजे आम्ही या संकटावर मात करून विजयी होऊ. आम्ही 3 युद्ध जिंकलो पाकिस्तानच्या विरुद्ध. आम्ही अनेक भूकंप आले, वादळं आली, किती संकट आली आणि आमच्या देशात इंग्रजांचं राज होतं, गुलामगिरी होती. किती क्रांतिकारक, देशभक्त, संकटावर मात करत, संकटोपर मात करके राष्ट्र विजयी हो आम्हाला, हे आपल्याला शिकायला मिळालं. त्यामुळे आपण यातूनही विजय होऊ, कोविड संपवू, आपण याच्यामध्ये विजय होऊ आणि त्याकरता पॉझिटिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स आणि हम होंगे कामयाब, म्हणजे आम्ही यशस्वी होऊ अशा प्रकारचा पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स समाजात निर्माण करणं या डॉक्टरांशिवाय कोण करू शकतं. मला आमच्या इथं अनेक लोक म्हणतात की काही डॉक्टर असे आहेत की त्यांच्या चेंबरमध्ये गेल्यावर त्यांनी हसले आणि चांगलं 2 शब्द बोलल्याबरोबर तब्येत अर्धी चांगली होते. त्यामुळे शेवटी तुम्ही समाजाचं, लोकांचा विश्वास असल्यामुळे आपण सगळ्यांनी जर हा प्रयत्न केला तर नक्कीच याच्यात यश मिळेल. कुकडे काकांनी माझ्याबद्दल प्रेमामुळे 2 शब्द चांगले बोललेत ते, पण ते म्हणाले तेवढा काही मी मोठा तर नक्कीच नाही आहे. पण त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासारख्यांचा आदर्श आणि प्रेरणा हे मला नेहमीच चांगलं काम करण्याची शक्ती देत असते आणि तसंच काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला आज माझ्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं आहे, डोळे तपासायचे आहेत म्हणून त्याच्याकडे त्यांनी वेळ दिली होती 1 वाजता, म्हणून मला घाई नाही तर मी पूर्ण वेळ आपल्या कार्यक्रमात राहिलो असतो. पुन्हा एकदा कुकडे काकांना अभिवादन, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. निरोगी राहा, कोविडमुक्त राहा आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करून गरीब माणसांचे प्राण वाचवण्याकरता जेवढे जेवढे प्रयत्न असतील तेवढे जरूर करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आणि हे लवकरात लवकर फास्ट ह्याच्यात केलं पाहिजे. आम्ही एक उपक्रम केला, मुंबईने केला होता, महापालिकेने तो बघून आम्ही इथे नागपुरात केला. दयाशंकर तिवारी महापौरांना विनंती केली. आम्ही मोठमोठ्या ऑडिटोरियममध्ये, सावलीमध्ये गाडीत लोक आहेत, सिनियर लोक बसले आणि गाड्या लागल्या लाईननी 100-100-150 आणि लोक उभे राहिले. एकेकाला वॅक्सिन दिलं, गाडी गेली, पुढे गेला, गुलाबाचं फूल दिलं आणि पुढे गेला. आणि अशा प्रकारे सावलीत, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. एक बाटली त्यांना पाण्याची पाणी दिली. तर वॅक्सिनच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना, विशेषतः सिनियर सिटीजनची ही व्यवस्था करणं, त्यांना वॅक्सिन करता नेणं आणि हे करून घेणं, हे पण एक महत्त्वाचं काम आहे. मला विश्वास आहे की या सगळ्याची तयारी आपण सगळ्यांनी ऑलरेडी केली आहे. आणि मातायांनी माझा व्हिडिओ माझ्या बोलण्याच्या मागे लावलेला आहे, तो नक्की माझ्या साईटवरून तुम्ही एकदा बघा. आणि शिवाय अनेक लोकांचे निरनिराळे औषधं, आयुर्वेदात ते BVG-वाल्यांची औषधं खूप लोकांना फायद्यात आली. आयुर्वेदाची औषधं आहेत, काही युनानीची औषधं आहेत, सगळ्या प्रकारचे उपाय ज्याला ज्याच्यातून फायदा आहे. रामदेव बाबांनी मला घरी येऊन अनेक औषध, त्यांच्यातली औषधं आहेत. सगळ्याचा प्रयोग आपण करूया, ज्यातून फायदा मिळेल, नुकसान होणार नाही. कुठल्याही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीचं औषध आहे, कुठल्या याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या प्रकारच्या उपचाराचं ट्रायल अँड एरर करून ज्या उपचाराने आपल्याला आराम वाटला असेल तो लोकांपर्यंत पोहोचवणं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण समाजाची सेवा करणं हेच राजकारण आहे, समाजकारण आहे आणि राष्ट्रकारण आहे. आपण नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी उपकरण आहे. आणि त्यामुळे आपण संघाचे स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला शिकवलं जाय, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम.
म्हणजे आपण समाजाची दीन दलित पीडित शोषिताची जी सेवा करणं आहे हाच खरा धर्म आहे. जे तुकाराम महाराज सांगितले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि हे निरपेक्ष भावनेने करावं. मी तुम्हाला माझा छोटासा अनुभव सांगतो. मी हे फोटो काढणं बंद केलं. एवढे वाटले 3,000 व्हेंटिलेटर आपलं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हळूहळू बंद केला. खूपच आग्रह केला तर काढत नाही. आता लोकही ऐकत नाही, त्यांना नेणाऱ्याला आग्रह असतो. पण मी 100 वाटलं तर एकाचा फोटो काढला. आणि मी यावेळी ठरवलं की पब्लिसिटी नाही करायची आणि कुठल्याही गोष्टीमध्ये याचा प्रचार नाही करायचा. सोशल मीडियावर माझ्या इथून जे कार्य होतं ते रोज टाकलं जातं. तुम्हाला सांगतो, मला भारतातून लोकांनी माझं अभिनंदन केलं, धन्यवाद दिले, जगातून केलं. म्हणजे हे जे काही काम मी निरपेक्षपणे केलं हे लोकांपर्यंत आपोआप पोहोचलं. ऑक्सिजनमुळे लोकांचे प्राण वाचले, लोकांपर्यंत पोहोचलं. टीव्हीवाले आपण आले, त्यांनी त्या आमच्या पॅरेखानच्या मुलाखती देशात गेल्या सगळीकडे की तुम्ही कसं काम केलं. आणि त्याला तो घाबरत होता, त्यामुळे मला कुछ नाही, तरी त्याला जबरदस्तीने टीव्हीवाले त्याच्याकडे गेले, वर्तमानपत्रांनी त्यांना छापलं. त्यामुळे परमपूजनीय गुरुजींचं एक उदाहरण आम्हाला लक्षात आहे. ते ज्यावेळी फोटो काढायचा कोणी फोटोग्राफर ते चेहऱ्यावर हात ठेवायचे की नको पब्लिसिटी, प्रसिद्धी परांगमुक्ता हा त्यांचा स्वभाव होता. पण माझं म्हणणं आहे की आपण काम करतो ते आपोआप लोकांना माहिती होतं. त्यामुळे पार्टीचा झेंडा लावणं, मग आपला 5 फुटाचा कटआउट लावणं, मग आपण झेंडा तिथे लावणं, दंडा लावणं, हे कशाला करता? आपण सगळेजण समाजाकरता देशाकरता काम करणारे आहोत. राजकारण आपल्याला करायचं आहे, आपण करू ते. पण याचा फायदा एवढा होतो की तुम्ही जे निरपेक्ष, त्याचा इतका मोठा इफेक्ट आहे की जे तुम्हाला शिवाय देणारे आहे, विरोध देणारे ते पण माझे मित्र झाले. मला एका कार्यकर्त्याने सांगितलं, नितीनजी तुम्ही आता 64 वर्षाचे झाले, पण 63 वर्षात तुम्ही जेवढं काम नाही केलं तेवढं या एका वर्षात तुमचं क्रेडिट वाढलाय म्हणे. तुम्हाला, भाजपला, संघाला शिव्या देणारा माणूस मिनिटाला हा देखील आता तुम्हाला देवासारखा मानायला लागला. आणि याचं कारण म्हणजे तुम्ही लोकांचे प्राण वाचवले. आता माझं म्हणणं आहे की आपलं हे पोचतं ना लोकांसमोर. आज कुकडे काकांनी माझ्याबद्दल सांगितलं, पण माझ्यापेक्षा मी कुकडे काकांच्या समोर 0.0001% नाही आहे. त्यांच्या प्रेरणेने संभाजीनगरचं हॉस्पिटल, हेडगेवार हॉस्पिटल तयार झालं. त्यांच्या प्रेरणेने विवेकानंद हॉस्पिटल तयार झालं. आणि मराठवाड्यामध्ये भूकंपानंतर सेवेच्या क्षेत्रामध्ये आपलं आयुष्य, जे एक मोठे डॉक्टर म्हणून लाखो रुपयाची प्रॅक्टिस करता येऊ शकले असते, त्याच्याऐवजी ते लातूरमध्ये राहिले आणि तिथे येऊन त्यांनी आपलं संपूर्ण जीवन संघाच्या आणि या सेवेच्या कार्याकरता समर्पित केलं. असे लाखो करोडो कार्यकर्ते आहेत. आमचे तर फोटो छापतात, मंत्री बनलो आम्ही, पोलीस सलाम्या ठोकतात, मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. पण अशा काम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना, कुकडे काकांना आता पद्मभूषण मिळालं, पण आयुष्यात त्यांनी हे मिळावं म्हणून असे करणारे किती कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट. एखादा चांगला डॉक्टर आहे, तो जेव्हा यशस्वी होतो तेव्हा कानाकोपऱ्यातून त्याच्याकडे लोक येतात. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये थोडंसं जे राजकारणात आवश्यक असतं, ते राजकारण म्हणजेच राष्ट्रकारण, समाजकारण आणि धर्मकारण, हे खरं राजकारण आहे. सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाही आहे. म्हणजे विशेषतः गरीब असतील, गाव गरीब, मजदूर आणि शेतकरी यांचं जीवन सुसह्य करणं, आणि समाजातले जे तळागाळातले शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, अंगावर कपडा नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करणं, हे अंत्योदयाचं चिंतन, हेच आपली प्रेरणा आहे. हेच तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खरं म्हणजे यातलं आपल्याकडे सगळं आपल्यापाशी तयार आहे. आणि आपण तर सामान्य माणसं आहोत. मी तुमच्यासारखा सामान्य की तुमच्यापेक्षाही कमी आहे. या सगळ्या ह्याच्यात आपला उद्योग, व्यवसाय, व्यापार सगळं सांभाळून लक्ष मी बघत नाही, मुलं बघतात. घर दार, 2 वेळचं जेवण खाण, पोटभर खाऊन आपण काम करतो. पण जे लोक आपलं घर दार सोडून घराच्या बाहेर निघून आयुष्यभर, मी एकदा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सदाशिवराव देवधर आता आहेत, पुण्यात असतात. विद्यार्थी परिषदेमध्ये आमचे प्रचारक होते. त्यांचा माझ्यावर पुष्कळ प्रभाव आहे. ते MSc फिजिक्समध्ये होते आणि ते विद्यार्थी परिषदेचे संघाचे प्रचारक निघाले, विद्यार्थी परिषद आले.
क्षेत्रीय संघटन मंत्री वगैरे होते, पुष्कळ मोठ्या जबाबदाऱ्या होत्या. मी त्यांना प्रश्न विचारला. सदाशिवराव ते पंढरपूरचे होते. मी म्हटलं तुमचे भाऊ आहेत, तुम्हाला 2 बहिणी आहेत, त्यांचे लग्न व्हायची होती आणि तुम्ही म्हटलं सदाशिवराव ती घराची जबाबदारी सोडून तुम्ही प्रचारात कसे निघाले? तुमची जबाबदारी नाही का म्हटलं तुमच्या घरातल्या या सगळ्यांचं लग्न, त्यांचा परिवार, तुम्ही मोठे सगळ्यात, आईवडिलांची तुमच्याकडे अपेक्षा नव्हती का म्हटलं? ते काय म्हणाले मला? ते म्हणाले नितीन, अरे तुझं बरोबर आहे, पण मी ज्या दिवशी असा विचार केला की संपूर्ण समाज हे माझा परिवार आहे, संपूर्ण समाज हा माझं घर आहे आणि त्यातले दुःख बघितले, तेव्हा मी ठरवलं की या घरात अनेक दुःखी आहेत, याकरता देशाकरता काम करण्याकरता हाच माझा परिवार आहे, त्यात माझाही परिवार येतो, मी निघालं पाहिजे, म्हणून मी प्रचारक निघालो. असं म्हणून काम करणारे असंख्य कार्यकर्त्यांची मालिका आपल्यामध्ये आहे आणि त्यामुळे जो मागतो त्याला मिळत नाही, जो धावतो ज्याच्या मागे त्याला ते मिळत नाही, जो धावत नाही त्याला मिळतो, जो खूप वेळा तिकीट मागतो त्याला मिळत नाही आणि जो न मागता चुपचाप घरी बसतो त्या घरी येऊन तिकीट मिळतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीकरता प्रयत्न करू नका, आपोआप ते मिळेल. जेवढं तुम्ही चांगलं, जेवढं म्हणजे मेहनत कराल तेवढं चांगलं फळ मिळेल. उत्तम बीजापोटी फळे प्रसारगो म्हणते. तुम्ही जेवढं चांगलं बीज लावाल, झाड लावाल, त्याची सेवा कराल, त्याला चांगले फळं आपोआप लागतील. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे यावेळी ही जी सेवा करत आहे ही करताना शक्यतो हे टाळलं तर चांगलं होईल, असं माझं तुम्हाला एक सूचनावादा विनंती आहे. कदम मी नागपूरला भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हटलं, हे काही देवेंद्र फडणवीसांना म्हटलं नव्हतं, खरं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून मी म्हटलं की बा देवेंद्र, म्हटलं अरे तब्येतीची काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी, ज्यांना काम करत आहे. तुम्ही आता सांगितलं भाषणात गोपछडेंनी की आमचे अनेक डॉक्टर आहेत त्यांनाही कोविड झाला. मला वाटतं जेवढे आहेत ते सगळे कोविड रिटर्न आहेत. आता अमेरिका रिटर्न, इंग्लंड रिटर्न, तसे कोविड रिटर्न. त्यामुळे आता प्रत्येकजण झाला. पण आपल्याला सगळ्यांनाही काळजी घ्यायची आहे की आपण कुठेही या बाबतीत आपल्याला कोविड होता कामा नये, आपली तब्येत बिघडता कामा नये आणि लोकांच्या बिघडलेल्या तब्येती सुधारून समाजाची आणि देशाची सेवा या निमित्ताने करण्याची एक आव्हानात्मक जबाबदारी आपल्याकडे आली आहे. आपण यात विजयी होऊ असा मला विश्वास आहे. 3च कविता मी नेहमी सगळ्यांना सांगितल्या. एक अटल बिहारी वाजपेयींची कविता होती की कदम से कदम मिलाकर चलना होगा. या परिस्थितीत डॉक्टर, नर्स, समाजसेवक, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आपण सगळ्यांना हातात हात घालून चालायचं आहे. संघर्ष नाही करायचा आहे, भांडणं नाही करायची आहे, वादविवाद नाही करायचे आहे. दुसरा मुद्दा जो आहे, हम होंगे कामयाब, म्हणजे आम्ही या संकटावर मात करून विजयी होऊ. आम्ही 3 युद्ध जिंकलो पाकिस्तानच्या विरुद्ध. आम्ही अनेक भूकंप आले, वादळं आली, किती संकट आली आणि आमच्या देशात इंग्रजांचं राज होतं, गुलामगिरी होती, किती क्रांतिकारक देशभक्त संकटावर मात करत, संकटोपर मात करके राष्ट्र विजयी हो हमारा, हे आपल्याला शिकायला मिळालं. त्यामुळे आपण यातूनही विजय होऊ, कोविड संपवू, आपण याच्यामध्ये विजय होऊ आणि त्याकरता पॉझिटिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स आणि हम होंगे कामयाब, म्हणजे आम्ही यशस्वी होऊ अशा प्रकारचा पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स समाजात निर्माण करणं या डॉक्टरांशिवाय कोण करू शकतं. मला आमच्या इथं अनेक लोक म्हणतात की काही डॉक्टर असे आहेत की त्यांच्या चेंबरमध्ये गेल्यावर त्यांनी हसले आणि चांगलं 2 शब्द बोलल्याबरोबर तब्येत अर्धी चांगली होते. त्यामुळे शेवटी तुम्ही समाजाचं, लोकांचा विश्वास असल्यामुळे आपण सगळ्यांनी जर हा प्रयत्न केला तर नक्कीच याच्यात यश मिळेल. कुकडे काकांनी माझ्याबद्दल प्रेमामुळे 2 शब्द चांगले बोललेत ते, पण ते म्हणाले तेवढा काही मी मोठा तर नक्कीच नाही आहे, पण त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासारख्यांचा आदर्श आणि प्रेरणा हे मला नेहमीच चांगलं काम करण्याची शक्ती देत असते आणि तसंच काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला आज माझ्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं आहे, डोळे तपासायचे आहेत, म्हणून त्याच्याकडे त्यांनी वेळ दिली होती 1 वाजता, म्हणून मला घाई नाही तर मी पूर्ण वेळ आपल्या कार्यक्रमात राहिलो असतो. पुन्हा एकदा कुकडे काकांना अभिवादन, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. निरोगी राहा, कोविडमुक्त राहा आणि जास्तीत जास्त लोकांची सेवा करून गरीब माणसांचे प्राण वाचवण्याकरता जेवढे जेवढे प्रयत्न असतील तेवढे जरूर करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.